आपण शासनाला 3 तारखेचा अल्टिमेटम दिला होता की बा नाफेडची खरेदी सुरू झाली पाहिजे. या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीपाचा व रब्बीचा पीक विमा भेटला पाहिजे. त्यानंतर आपलं होतं कंपाऊंडचा विषय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आमचा वृद्ध शेतकऱ्यांना शेतमजुरांना 10,000 रुपये पेन्शन चालू झाली पाहिजे. व आता हे जे आपल्या मुरदेव तालुक्यात ढगफुटी झाली आहे अकोली गावाला, या गावाच्या ज्या शेतकऱ्यांची पोर्टलवर पीक विम्याची नोंद झाली नाही त्या शेतकऱ्याकरता शासनानं 3 दिवसाची मुदतवाढ देऊन आज उद्या परवा 3 दिवसात प्रत्येक शेतकरी हा पोर्टलवर त्याच्या ढगफुटीची पीक विमा नुकसानीची नोंद करणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा सॉल्व्ह झाला आहे. आज आम्ही सांगताना महत्त्वाची गोष्ट हे सांगणार आहोत की शासनाला आम्ही आज मिटिंगमध्ये कळवलं आहे की बा जर तुम्ही आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी शेतमजुरांना पेन्शन व पीक विम्याचे पैसे आमच्या खात्यात रब्बी खरीपाचे व 25% अग्रिम जो मूर्तीवर तालुका ओला दुष्काळ घोषित करून जर मिळाला नाही तर आम्ही सर्व शेतकरी लोक विमा कंपनीच्या ऑफिसवर दिवाळीच्या दिवशी काळी दिवाळी साजरी करण्याकरता बहुसंख्येने जाणार आहोत. ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा फाळला आहे, ज्या ज्या